साथियो, जय भीम, नमो बुद्धाय. आपण पाहतात आमचं चॅनल. ज्याप्रमाणे आपण प्रत्येक वेळी नवी खबर आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत, याच प्रकारची खबर आज आंबेडकर नगर वाडीमध्ये घडत आहे. इथे काहीतरी विशेष प्रयोजन होत आहे, ते दाखवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. सगळ्यात पहिले आपण परिचय घेऊन घेऊया. तर सर, आपला परिचय. मी नरेश दामोदर चरडे, नगराध्यक्ष, वाडी नगर परिषद. आजच्या मीटिंगचं आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजन काय आहे? नाही, आज माझ्या आंबेडकर नगरमध्ये या ठिकाणी प्रभाग क्रमांक 12च्या वतीने भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने महात्मा फुले चौकामध्ये या विहारामध्ये एक सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला. त्यामध्ये आम्हा सर्वांचा सत्कार करण्यात आला. आज सत्कार करण्यात आला, पण आम्हाला जे माहित झालं की एक विशिष्ट जागा आहे, त्या जागेसाठी तुमच्याकडे काही प्रयोजन आलेलं आहे? नाही, निश्चितपणानं भारतीय बौद्ध महासभेने या ठिकाणी त्यांच्याकडे जी असलेली जागा आहे त्या ठिकाणी आपल्या सर्व वयस्क जे राहतात या परिसरामध्ये त्यांना कुठेतरी बसण्याची व्यवस्था व्हावी, कुठेतरी त्यांचं मनोरंजनाचं साधन त्या ठिकाणी उपलब्ध व्हावं आणि म्हणून एक सुसज्ज अशी इमारत या ठिकाणी निर्माण होईल असा सर्वांचा मानस आहे. निश्चितपणानं आम्ही नगर परिषदेच्या वतीने किंवा शासनाचा कोणत्याही योजनेतनं या ठिकाणी एक सुसज्ज इमारत निर्माण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. निश्चितच आपण अध्यक्ष आहात आणि वाडीचा विकास करणार आहात, हे तर निश्चित आहे. पण एक पाण्याची मूळ समस्या आहे, मी ही समस्या पण तुमच्याकडे घेऊन आलेलो होतो याच्या आधी. नाही, पाण्याच्या संदर्भामध्ये आमचा सतत पाठपुरावा चालू आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या सोबतही आम्ही सतत संपर्कामध्ये आहोत. परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा जे वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे तो जवळपास 50-60 वर्षा अगोदरचा जुना झालेला आहे. त्यामधल्या मशिनरी काही खराब झालेल्या आहे आणि म्हणून त्या मशिनरी नव्याने व्हाव्यात याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने शासनाकडे 2 कोटीची मागणी केलेली आहे. त्या संदर्भात 2 दिवसा अगोदर या भागाचे आमदार समीरजी मेघे यांच्या माध्यमातून आपण जिल्हाधिकाऱ्यांना म्हणालो आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा कबूल केला की येणाऱ्या काळामध्ये आम्ही तो निधी उपलब्ध करून देऊ. तिथली मशिनरी बदलल्यानंतर मला असं वाटतं आहे की पाणी जे ट्रीट व्हायला पाहिजे ते ट्रीट होण्याचं काम सुरू होईल. शासनाच्या वतीनं तो निधी जो त्यांना मिळाला पाहिजे त्याकरिता आमदार समीर मेघे प्रयत्न करतायत. धन्यवाद साहेब, तुम्ही आम्हाला अमूल्य वेळ दिला. आपण सभापती बनलेला आहात ह्या वार्डाचे, काय म्हणाल? मी इथला आंबेडकर नगर इथलाच रहिवासी आहे. मी मागील जवळपास 45 ते 50 वर्ष झाले आहे मी या भागामध्ये राहतोय. मागील 2010 मध्ये मी ग्रामपंचायत सदस्य होतो. त्यानंतर मी 2015 मध्ये मनोनीत नगरसेवक म्हणून पण राहिलो आणि यंदा मला आंबेडकर नगर मधील माझ्या प्रभागातील लोकांनी जो प्रेम दिला आणि माझ्यावर विश्वास ठेवला, आज त्यांनी मला निवडून आणलं आणि त्यांचा आशीर्वाद मला मिळाला. त्याच याच्याने आणि माझ्या पक्षाच्या मुळे मी आणि माझे अध्यक्ष नरेश भाऊ चरडे यांच्या मार्गदर्शनामध्ये मी बांधकाम सभापती झालो. माझा प्रयत्न राहील की संपूर्ण वाडीमध्ये मी बांधकाम सभापती असल्यामुळे जे काही प्रयत्न करता येईल विकासाच्या कामासाठी मी ते करील आणि विशेष म्हणून प्रभाग क्रमांक 12 मध्ये जास्तीत जास्त काय काम करता येईल त्याच्यासाठी मी प्रयत्न करील. सर, तुम्हाला पण माझा तोच प्रश्न आहे की पाण्याची महत्वाची समस्या इथे आहे. बाकी लोकही मला ते म्हणतात की तुम्ही ह्याविषयी विचारा, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता आपल्याला माननीय अध्यक्ष साहेब यांनी सांगितलंय की जवळपास 60 वर्ष झालेले आहे, 50 ते 60 वर्ष ती पाण्याची टाकी जी आहे ते फिल्टर प्लांट खूप जुनं झालेलं आहे आणि आता नवीन टेक्नॉलॉजीचा फिल्टर प्लांट बसत आहे. तर येणाऱ्या दिवसात आम्ही निवेदन दिलेलं आहे महाराष्ट्र शासनाला आणि आमचे आमदार साहेब पण प्रयत्न करत आहे की तो जो फिल्टर प्लांट आहे नवीनवाला तो त्याला त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून देतील आणि नवीन फिल्टर प्लांट बसण्याचा आम्ही खूप प्रयत्न करत आहे. येणाऱ्या दिवसात तोही काम होईल आणि समोरच आमची काही आणखी योजना आहे की आंबेडकर नगर मधील लोकांना पाणी स्वच्छ मिळावं आणि त्यांचे नवीन जे पाईप कनेक्शन झालं, नवीन वेणाची MGPची जी लाईन लागलेली आहे पडलेली आहे त्याच्यामध्ये प्रत्येक लाईनीमध्ये त्यांना कनेक्शन मिळावं अशी आमची इच्छा आहे. येणाऱ्या दिवसात आम्ही प्रयत्न करत आहे आणि ते पण आम्ही पूर्ण करू अशी आम्ही आशा करतो आणि आमचा प्रयत्न राहील. आता
सर, एक नवीन अजून महत्वाचा प्रश्न आहे की आज जी मीटिंग झाली किंवा कार्यक्रम झाला त्यामध्ये नवीन प्रस्ताव तुमच्या समोर आला, याबद्दल तुमचं काय मत आहे? महात्मा फुले चौकातील सर्व नागरिकांचा जो आम्हाला प्रेम मिळाला आणि त्यांनी आज आमचा सत्कार समारंभ ठेवला, त्याच्यामध्ये आज त्यांनी आम्हाला एक निवेदन दिलेलं आहे. आम्ही प्रयत्न करू की ते निवेदन घेऊन आम्ही शासनाला आणि शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळून त्यांचं निवेदन पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि त्यांचा जो विषय आहे की रुद्राशलय नवीनच हा प्रकार आहे. म्हणजे आम्हालाही आधी माहित नव्हतं. रुद्राश्रम नाही, रुद्राश्रम वेगळं आहे. रुद्राशलय नाही, फिरण्याचं ठिकाण नाही, तिथे बसण्याचं ठिकाण, त्याचं मनोरंजनाचं ठिकाण, असा एक रुद्राशलय मधून एक आता नवीन योजना अशी निघालेली आहे. तर आमचा प्रयत्न राहील की त्याला आम्ही नवीन इमारत बनवून ते बनवण्याचा प्रयत्न करू. अशी आम्ही सर्व पदाधिकारी आणि अध्यक्ष साहेब मिळून आमचं नियोजन राहील त्याच्याबद्दल. तर मित्रांनो, निश्चितच हा मुद्दा महत्वाचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काय होणार, वाडीचा विकास कसा होणार हे आपण पदोपदी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करू. याबद्दल तुमचं काय मत आहे तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, लोकांपर्यंत पोहोचवा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.